माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अमरावती येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहात विविध विभागांच्या कामकाजांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विभागीय आयुक्त नैना मुंडे, आमदार प्रवीण तायडे, प्रताप अळसळ, संजय खोडके, राजेश वानखडे, केवलराम काळे, उमेश उर्फ चंदू यावलकर, रवी राणा, महापौर श्रीचंद तेजवाणी, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा आदी मान्यवर उपस्थित होते। बैठकीदरम्यान जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा, विकास कामाच्या प्रगतीचा, प्रलंबित विषयांचा तसेच आगामी नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय। संबंधित विभागांना कामकाज अधिक प्रभावी, गतिमान आणि लोकाभिमुख पद्धतीने राबविण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री महोदय यांनी दिले आहेत। बैठकीत पाणीपुरवठा, स्वच्छ भारत मिशन, शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, कृषी, लघुसिंचन, ग्रामपंचायत, बांधकाम तसेच सामान्य प्रशासन विभागांच्या कामकाजांचा सखोल आढावा घेण्यात आलाय। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून काम करावे आणि शासनाच्या योजनांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करावी असे निर्देशही पालकमंत्री यांनी दिले आहे। उमेद अभियान अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचत गटांना बळकटी देण्यासाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांचे फिरते भांडवल उपलब्ध करून देण्यात येईल। स्वच्छ भारत मिशनमध्ये 5,000पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांसह आसपासच्या गावांना क्लस्टर तयार करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा करावा आणि प्रकल्पाअंतर्गत सेंद्रिय खत निर्मित करून ते स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत। कृषी विभागाने भरारी पथक स्थापन करून कार्यान्वित करावे। महिला व बालविकास विभागाला पुढील 3 वर्षाचा आराखडा तयार करून नागपूर मॉडेलच्या धर्तीवर अंगणवाडी केंद्राचे उन्नतीकरण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले आहे। लघुसिंचन विभागाने जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावीत, पाणी स्रोताचे सर्वेक्षण करून मृत बंधारे पुनर्जीवित करावे, गॅबियल बंधारे तयार करावेत आणि CSR निधी उपलब्ध करण्यासाठी विविध प्रशासनाने एकत्रित नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। तर ग्रामपंचायत विभागाला टप्प्याटप्प्याने स्मशानभूमी विकासाची कामे पूर्ण करण्यास सांगण्यात आले। सामान्य प्रशासन विभागाच्या आढाव्यात जिल्ह्यातील गटविकास पदाधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यात येईल असे पालकमंत्री महोदय म्हणाले आहेत। आरोग्य विभागाला नागपूर मॉडेल प्रमाणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच सर्व विभागांच्या समन्वयातून जिल्ह्यात 25 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत। शिक्षण विभागाने पुढील 3 वर्षाचा आराखडा तयार करून जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डिजिटल शाळा विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले। आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दूरवरून शाळेत येणाऱ्या 5,000 विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध करून देण्याचेही निर्णय घेण्यात आले आहे। पाणीपुरवठा विभागाला जुन्या योजनांची दुरुस्ती, रिचार्ज शाफ्ट उभारणी करण्याचे सूचित करण्यात पाणी टंचाई निधी तातडीने वितरित केला जाईल असेही सांगण्यात आले। वाचन संस्कृतीला बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील 100 गावात मॉडेल वाचनालय तयार करण्यात येणार असून त्यासाठी वापरण्यात नसलेल्या शासकीय इमारतींचा उपयोग करावा असे निर्देश माननीय मंत्री महोदयांनी दिले आहेत। एलनिओच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणात राबवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। प्रत्येक गावात नाला खोलीकरण, शेततळे आणि इतर उपाययोजना हाती घेण्यावर भर देण्यात आलाय। शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, सिंचन, घरकुल, दिवाबत्ती आणि सौर ऊर्जा या विषयांना प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले। याशिवाय यावर्षी कोणत्याही निधीतून अनावश्यक सिमेंट रस्त्यांची कामे करू नयेत आणि गावातील पथदिवे सौर ऊर्जेवर रूपांतरित करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या। 17 मे 2026 रोजी गुजराती एज्युकेशन सोसायटी यांच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन राणीबाई बालीबाई येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले। सभेला संस्थेचे पदाधिकारी, सदस्य तसेच मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। सभेमध्ये संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला। विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करत आगामी योजनांबाबत विचारमंथन करण्यात आले। उपस्थित सदस्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमादरम्यान सभागृहात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। प्रस्तुत आहेत सभेतील काही खास क्षणचित्रे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे वरिष्ठ पत्रकार अशोकभाई जोशी यांनी।
रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी जिल्ह्याच्या काँग्रेस नेत्या व माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे विविध सामाजिक व सकारात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने गुळ तुला वाटप, नागरिकांशी संवाद तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। हा कार्यक्रम रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 9:15 गौरक्षण HVPM जवळ अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे। कार्यक्रमाचे आयोजन विलास इंगोले, विरोधी पक्षनेता मनपा तथा माजी महापौर अमरावती यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून शहरातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय वरिष्ठ पत्रकार अशोकभाई जोशी यांनी। अमरावती महानगरपालिकेच्या घरगणना अभियानाचा शुभारंभ दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता श्रीमती वर्षा लड्डा, आयुक्त मनपा अमरावती यांच्या निवासस्थानी घरगणना क्रमांक प्रदान करून प्रत्यक्ष घरगणना कार्यास सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी श्रीमती वर्षा लड्डा, आयुक्त मनपा अमरावती, योगेश पिटे, उपायुक्त मनपा अमरावती, नंदकिशोर तिखिले, चार्ज अधिकारी झोन क्रमांक 1, अक्षय निलंगे, सहाय्यक शहर गणना अधिकारी, कैलास कुलट, प्रफुल अनिलकर, डिसेंट फर्नांडिस प्रगणक तसेच श्रीमती राजकन्या डाबेराव पर्यवेक्षक आदी उपस्थित होते। यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी घरगणना ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया असून नागरिकांनी प्रशासनाला योग्य माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले। तसेच घरगणना कार्य अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या। कोरोना महामारीच्या कठीण काळात हजारो रुग्णांना जीवनदान देत समाजासाठी देवदूत ठरलेले डॉक्टर कमलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शनिवार दिनांक 16 मे रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते सचिन नाईक यांच्या पुढाकारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। त्यानंतर इरविन रुग्णालय येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फळ वाटप करण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर व अपंग व्यक्ती बसलेले असल्याचे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते बबलू सतीश नाईक यांनी मानवतेचा परिचय देत त्या अपंग व्यक्तीस कुबडी भेट दिली आहे। या सामाजिक कार्यातून डॉक्टर कमलेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजसेवेचा संदेश देण्यात आला। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती। यामध्ये डॉक्टर प्रफुल्ल गवई, साची फाउंडेशनचे अध्यक्ष जगदीश गोवर्धन, गायक रवी गाईक, सुनील रामटेके, राजेश वानखडे, राजू गवई, मनोहरलाल धामेजा, संजय भवते, जगदीश नयन मुंडे, विजय कीर्तक, बबलू नाईक, डॉक्टर धनराज चक्रे, दिनेश हरणे, प्रफुल्ल बोदळे, योगेश मोहोळ, अट्टल काकानी, पृथ्वीराज सहारे, सुशील इंगोले, अनिकेत तायडे, तेजस नाईक, मल्हार देशमुख, भूषण तातड, रोशन बागडे, प्रमोद बागडे, विलास राऊत, राजेश श्रीवास, प्रमोद कांबळे, देवानंद नेतनवार, शुभम वानखडे, अंकुश नाईक, आनंद मोंडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमात सामाजिक सलोखा, मानवता आणि सेवा भावाचे दर्शन घडले। डॉक्टर कमलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।